2 मॅन ऑफ द मॅच या खेळाडूंनी घेतले आहेत. म्हणजे तुम्ही अंदाज लावू शकता की कशा प्रकारच्या फॉर्म मध्ये हा प्लेअर आहे आणि ह्याचा विकेट खूपच महत्वपूर्ण असेल हे पूर्ण शिवसाई संघाला नक्कीच जाणून असेल. नक्कीच. त्याचप्रमाणे एंजल 11 संघ जोपर्यंत सँडी आहे तोपर्यंत पूर्ण संघाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेऊन चालणारा हा खेळाडू आहे. खूपच मजबूत असा हा संघ लकी एंजल्स आणि मजबूत अशी ही जोडी जितू आणि सँडी यांच्या रूपात. जितू आता स्ट्राईक एंड वरती आहेत. पहिल्या चेंडूवरती विकेट मिळाला आहे तो हरेंद्र यांना. दुसरा चेंडू, दुसरा बॉल कव्हर्स मध्ये थर्ड मॅन रिजन मध्ये हा बॉल आला. एक धाव इथे पूर्ण झाली. खेळाडू बघा अगदी काना कोपऱ्यात जाऊन बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. त्या कट्ट्यावर चढले, पायरीवर चढले, बॉल तिथे जाऊन अडवला. पण जितूची कॅच ती अजूनही आठवते. कालच्या दिवसात झेल पकडला होता. ऑफसाईडला जो बाण दिसतोय, कट्टा दिसतोय, त्याच्यावर चढून तो झेल पकडला होता जितूने. हरेंद्र यांचा तिसरा चेंडू सामोरे जाते लवजुआताचे फलंदाज संदीप आचार्य उर्फ सँडी. सुरेख चेंडू. मला वाटतं बॅटची एज लागली की काय तिकडे. ज्या पद्धतीने एक्साइटमेंट दिसली खेळाडू मध्ये, हा झेल होता का? हो हो, झेल होता. करतायत. पारचा इशारा, बॅटची एज लागली आणि ज्या प्रकारचं कमिटमेंट तिकडे होतं फिल्डर्सचं. आणि असं पण नाही म्हणू शकत की नॉन प्रॉपर विकेट किपर आहे. हा शिवसाई संघाचा प्रॉपर विकेट किपर आहे. त्याच्याकडून ही कॅच सुटली. कुठेतरी महाग पडेल, येणारी वेळ सांगेल. बघा आपल्या बॅटला चुंबन देताना पाहायला मिळतोय संदेश पाटील. कारण की हे लक आहे. हे लक फॅक्टर घेऊन चालावं लागतं प्रत्येक खेळाडूला. नक्कीच मॅच प्रेशर आहे, मॅच प्रेशर. इथे पण सफल झाले जितू. ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. पाहूया पंच इशारा करतात. इथेही बॅटची कडा लागली आहे. लागली नसती तर वाईट मिळाला असता हे सँडी सांगतोय जितूला. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या स्कोर बोर्डवर लागली आतापर्यंत 10 धावा. चेंडू झाले त्या षटकातील 4 चेंडू 10 धावा. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. दुसरा षटक सुरू आहे. हॅलो 10 बॉल 10 रन्स आतापर्यंत बसलेत. सुरेखाचा फटका. फक्त 1 धाव मिळेल त्या फटक्यावरती. जितूच्या धावसंख्या जाते 11 धावांवरती. अजूनही या दुसऱ्या षटकातील हरेंद्र यांच्या फक्त 1 चेंडू शिल्लक. हरेंद्र यांनी 5 चेंडू मध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. खूपच कंजूसी बरी गोलंदाजी इथं केलेली आहे हरेंद्र यांनी. शेवटचा चेंडू एक स्लिपच्या मदतीने राईट आर्म राऊंड विकेट मारा करतील सँडी यांना. आणि खूपच सुरेख असा फटका डीप मिड विकेट रिजन मध्ये. 2 धावांनी षटक संपवलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 2 षटका अखेरीस 13 धावा. त्याचप्रमाणे बघा तात्या विंचू मैदानामध्ये येतोय. भगनी भागोदरी. हे कसलं गाणं. भूकंप झाला. बघा कोणाकोणाला अंगारा दिलाय. लहान मुलं लवकर अंगारा घेऊन या आपल्या आईकडून. तात्या विंचू येईल त्याचा आत्मा तुझ्या, तुझा आत्मा बाहेर. आहा. आणि हाच थरार आपल्याला पाहायला मिळणाऱ्या मॅच मध्ये देखील फायनल्स आणि सेमीफायनल्स मध्ये आपल्या ग्राउंड मध्ये आलेले आहेत तात्या विंचू. खूपच नावाजलेलं एक कॅरेक्टर मराठी चित्रपटात. धावसंख्या जर पाहिली तर 12 चेंडू नंतर म्हणजे 2 षटकाच्या अखेरीस 13 धावा धावफलकावर लागल्या. चैतन्य बॉलिंग मार्कवर. ओहो, चैतन्याचा पहिला बॉल ऑन द राईस खेळलेला फटका. जितू ट्रेडमार्क शॉट कव्हरच्या डोक्यावरून 2 धावेसाठी हा फटका खेळलाय. प्रशांत जो फॉर्म काल ठेवला होता जितू यांनी तोच फॉर्म आता देखील कायम ठेवतोय आणि हे घातक ठरू शकतं शिवसाई संघाला.
शॉर्ट बॉल होता, चांगला पूल केला. पाहूया आपण या चेंडूवर रन्स किती मिळतात. बॉल नक्की गेलाय कुठून. एक धाव मिळते. हा बॉल मागच्या दिशेने गेला, एकच धाव मिळेल. एका धावाने धावसंख्येत भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 16 धावा. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. धावसंख्या झाली आहे 16. सोनू यांचा पुढील चेंडू. डावखरे गोलंदाज लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतील. सुरेख असा चेंडू. चेंडू जाते पॉइंट रिजन मध्ये आणि हा झेलवाद. विकेटचं पतन झालंय. आणखीन एक झटका इथे लागतोय एंजल 11 संघाला जितूच्या रूपात. बघा, जितूने काल अफलातून फलंदाजी केली होती, पण आपल्या फिरकीच्या गोलंदाजीवर म्हणजे सोनूने आपल्या जाळ्यामध्ये अडकवलं या बॅटरला आणि पॅव्हेलियनचा रास्ता दाखवलाय. आता नवीन फलंदाज जितू याची जागा भरून काढण्यासाठी चाललाय युवराज. नवीन फलंदाज युवराज मैदानामध्ये येतोय. त्याचप्रमाणे तात्या विंचू लहान मुलांची मजा घेण्यासाठी मैदानामध्ये जातोय, प्रेक्षकांच्या मध्ये जातोय. बघा, लहान मुलं बिलकुल घाबरत नाहीये. लहान मुलं अजिबात घाबरत नाहीये. तात्या विंचूला मी आधीच म्हटलं होतं, तात्या विंचू लहान मुलांना घाबरवतो की लहान मुलं त्याची छेड काढतायत आणि इथे नक्कीच लहान मुलं तात्या विंचूला घाबरवत आहेत असं वाटतंय. चांगलं आयोजन, चांगलं नियोजन. पुढील बॉल. सोनूचा हा स्लोवर वन होता. पुन्हा एकदा झेल घेण्याची संधी. रनआउटचे डायरेक्ट हिट. ओहो, वाचला फलंदाज. बाल बच गए. आपण डायरेक्ट हिट चांगला केला होता. पंचांनी नॉट आउटचा इशारा दिलाय. काय सुरेख फिल्डिंग झाली मित्रांनो. फिल्डिंग आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये त्या खेळाडूसाठी. नक्कीच प्रशांत, पहिला जो सामना झाला होता शिवसाईचा, जिथे हारता तर जिंकले होते, तिकडनं हा संघ जो उठून उभा राहिलाय, जी एनर्जी त्यांच्यामध्ये आले आपण पाहू शकता. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये त्यांची एनर्जी, त्यांचं कमिटमेंट आपल्याला पाहायला मिळते. कारण त्यांना माहिती आहे सेमीफायनलचा मुकाबला किती महत्वपूर्ण आहे दोन्ही संघासाठी. यश, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, डायरेक्ट हिट पाहायला मिळाला. त्याचप्रमाणे सन्माननीय अशोक मोकाशी साहेब यांना मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचं आहे. इथेही झेल घेण्याची संधी. आणखीन एक विकेट. बघा, रनआउट चुकला म्हणून काय झालं, सँडीचा झेल पकडला यशने आणि मोठी विकेट, मोठा मासा गळाला लागलाय. डीजे चालू आहे. हे जे दोन्ही खेळाडू गोलंदाजी करणारा जो संघ आहे, कोळी परिवार आहे. हा आगरी कोळीचा हा समाज कोळी परिवार आहे. आणि मित्रांनो, ह्यांना मासेमारी कशी करायची हे पूर्णपणे माहिती आहे आणि मोठा मासा गळाला लागलाय. सँडीसाठी टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. पण चांगली फलंदाजी करत पॅव्हेलियन मध्ये परततोय. धावसंख्या झाली आहे स्कोर बोर्डवर 5 चेंडू 17 आणि 17चा खतरा. 3 गडी बाद सध्या आलाय. 17 धावा. म्हणजेच सुरेख अशी गोलंदाजी चालू आहे इकडे प्रशांत शिवसाई संघाकडून. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे या तिसऱ्या षटकातील. 5 चेंडू 17 धावा धावफलकावर लागल्या. सोनू शेवटचं षटक घेऊन आपल्यापासून दूर जाताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल घेऊन या ओव्हरचा. पुन्हा एकदा आपल्या फिरकीच्या जोरावर इथे विकेट घेण्याचा प्रयत्न केला, बीट केलं. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 षटकानंतर जर आपण पाहिलं, एंजल 11 संघाने जोडल्या 3 ओव्हर नंतर 17 धावा. डीजे तू आता
18 चेंडूमध्ये फक्त 17 धावा दिल्यात आणि 3 गडी बाद करण्यात यश मिळाले. म्हणजेच 5.8च्या सरासरीने फक्त धावा इथं खर्च केल्या शिवसाईच्या 3 गोलंदाजाने. आणि आता शेवटचं महत्त्वपूर्ण षटक म्हणजेच हाणामारीचं षटक घेऊन येत आहेत उजव्या हाताचे गोलंदाज, एक ऑलराऊंड स्वरूपाचे खेळाडू विजेंद्र कोहली. 6 चेंडू शिल्लक या इनिंग्समध्ये सेमीफायनलच्या. 6 चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या इनिंगमध्ये. धावसंख्या 17वर स्थिरावली आहे. एंजल 11 संघ कुठेतरी अडचणीत आहे, मार्ग शोधावा लागेल. विजेंद्र पहिला बॉल बघा ऑफ ब्रेक टाकला होता. नॅचरली या गोलंदाजाला आपण लेग ब्रेक टाकताना पाहिला. हा बॉल थोडासा टप्पा फोडून आतल्या दिशेने वळाला. 2 धावा मिळाल्या. 2 धावा धावसंख्येत भर. जर गोलंदाजाने हॅट्रिक घेतली तर 500 रुपयाचं पारितोषिक पियुष मडवी यांच्याकडून आलेलं आहे. पंच जरा सामना थांबा 2 मिनिटं. ते पॉईंटच्या दिशेने लहान मुलं मैदानात उतरले, त्यांना मागे घ्या तिकडे. तात्या विंचू तुम्ही पण जरा या साईडला आलात तर लहान मुलं पण या स्टेजकडे येतील. तुम्ही या जरा इकडे फिरत फिरत. सामना सुरू होऊ द्या. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्यात विजेंद्र यांच्या. सुरेख अशी फलंदाजी. खराब चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेर टाकलेला. पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या एका अवांतर धावेने वाढते. धावसंख्या जाते ती 20 धावांवरती. हो हो हो, काय बॉल अडवलाय. हा झेल झाला असतं असं मला वाटलं. हरेंद्र खारकर आज फिल्डिंग मध्ये साथ मिळत नाहीये हरेंद्रची शिवसाई संघाला. ऍक्च्युली तो मिसजस्ट झाला होता. तो धावून पुढे गेला होता कॅच साठी आणि शेवटच्या मोमेंटला कळलं की चेंडू मागे होते. कदाचित हवेच्या जोराने तो चेंडू मागे आला आणि टाइम राहतात तो उडी मारून तो चेंडू अडवलाय. आणि पण मला असं वाटतं इथे कुठेतरी नशिबाची साथ मिळाली आहे शिवसाई संघाला. कारण की हा बॉल अडवला नसता, हाताला लागला नसता तर 6 धावा लिहिल्या होत्या या बॉलवर. चांगला फटका सजला होता पण त्यामध्ये हरेंद्र खारकरचा हात आला. म्हणजेच 5 धावा रोखल्यास म्हणायला हरकत नाहीये प्रशांत. येस, 5 धावा रोखल्या आणि महत्वपूर्ण 5 धावा रोखल्या. कारण की या 5 धावांवर एंजल 11 संघाने कमबॅक केलं असतं. एंजल 11 संघ नक्कीच कमबॅक करेल. एक ताबडतोड संघ आहे, एक चांगला संघ आहे. गोलंदाजीसाठी येतील तेव्हा नक्कीच मॅच मध्ये रंगतदार पाहायला मिळेल. सँडी स्वतः चांगली गोलंदाजी करतो. उत्कर्ष पहिलं षटक घेऊन येईल. त्यानंतर युवराजचा तो स्पेल अजूनही आठवतोय. गोलंदाज आहेत, पाहूया कशा पद्धतीने खेळ पाहायला मिळतोय. 22 धावा धावफलकावर लागल्या. जोरात खेळण्याचा प्रयत्न केला. इथे मिसटाईम स्ट्रोक, फटका फसतोय, डॉट बॉल येतोय. या षटकातील जर बॉल पाहिले अकुल, आतापर्यंत बॉल झाले 3 चेंडू, धावसंख्या झाली आहे 22. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. म्हणजे जर पाहायला गेलं तर 21 चेंडू मध्ये 22 धावांची मजल आतापर्यंत मारली ती लकी एंजल्सच्या फलंदाजाने. विजेंद्र राईट अप राऊंड द विकेट पुन्हा एकदा मारा करतील. खराब चेंडू, खराब चेंडू, खराब चेंडू. वाईड येतो या चेंडूवरती. धावसंख्या जाते वाईटच्या रूपात 23 वरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक. शेवटचं षटक प्रगतीपथावर. विजेंद्र राईट आर्म राऊंड द विकेट पुन्हा एकदा मारा करतील. चांगला चेंडू टाकला. फक्त एकच धाव. मोठा फटका मारण्यात, हात खोलण्यात काही संधी नाही देत आहे आणि त्याचा फायदा म्हणजेच धावसंख्या जास्ती वेगाने नाही जात आहे पुढे. धावसंख्या जाते ती 24 वरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक. म्हणजेच 22 चेंडू मध्ये 24 धावा जमा केल्या आतापर्यंत लकी एंजल्सच्या संघाने. 5वा चेंडू विजेंद्र यांचा राईट आर्म राऊंड द विकेट. पुढे येऊन मारण्याच्या प्रयत्न फसतोय आणि झेल बाद. पराग झेल पूर्ण करताना एक विकेट प्राप्त होत आहे विजेंद्र यांना. डीजे
धावसंख्या जर पाहिली, धावसंख्या झाली 24, चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 5. एक शेवटचा बॉल बाकी आहे या इनिंगचा. धावसंख्या 24, म्हणजे आतापर्यंत 23 चेंडू 24 धावांची मजल मारली आहे एंजल 11 संघाने. लास्ट बॉल विजेंद्र आपल्यापासून दूर जाताना सेमीफायनल मध्ये. वाईट जज करण्याचा प्रयत्न केला आप्पा. आता मात्र स्ट्राईकवर आहे, म्हणजे सौरभ स्ट्राईकवर आहे. पंच वळत आहेत. आणखीन एक वाईट येईल, म्हणजे 25 धावा धावफलकावर लागले आहेत. 23 चेंडू 25 धावा आतापर्यंत धावफलकावर लागले आहेत. एक शेवटचा बॉल आहे. आतापर्यंत विजेंद्र यांनी 2 वाईट टाकलेत. वाईट जरी आले असतील या षटकामध्ये तरी पण षटक चांगलं म्हणावं लागेल, कारण मोठे फटके, कारण हाणामारीचा षटक आहे. मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असतील फलंदाज, परंतु चेंडू तसा टाकला नाही, मोठा फटका मारू दिला नाही. म्हणूनच हे षटक आतापर्यंत चांगलं टाकलं हे सांगायला काही हरकत नाही. लास्ट बॉल. हो, आणखीन एक वाईड, आणखीन एक वाईड मिळेल का? हे चौथा वाईड आहे या ओव्हरचा. चौथा वाईड म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचते 26 या धावसंख्येवर. एक शेवटचा बॉल बाकी आहे. माननीय नटराज खारकर साहेब यांना मी विनंती करतो कृपया व्यासपीठावर यायचंय. नटराज खारकर साहेब कृपया व्यासपीठावर या. या 2 धावेने षटक समाप्त होते. 4 षटकांचा खेळ समाप्त. 4 षटकानंतर धावसंख्या झाली आहे एंजल 11 संघाची 28 आणि जिंकण्यासाठी शिवसाई संघासमोर ठेवलंय 29 धावांचं आव्हान. हे आव्हान आहे की फायनलची तिकीट आहे? पाहूया. येणारी वेळ सांगे तोपर्यंत डीजेला संधी देऊया आपण. झालंय व्यासपीठावर गजू मोकाशी साहेब यांचं आगमन झालंय. हार्दिक हार्दिक स्वागत. शिवसाई संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला होता आणि लक्की एंजल्स या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते आणि आपल्या मर्यादित 24 चेंडूमध्ये म्हणजे 4 षटकांमध्ये 28 धावा केल्या आणि 29 धावांचं आव्हान ठेवलंय ते शिवसाई संघापुढे. आणि आता शिवसाई संघ आता रन चेससाठी उतरणार आहे. 24 चेंडूमध्ये 29 धावाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी काही क्षणातच मैदानात उतरेल शिवसाई संघाची. विटावा कोळीवाडा होळी चषक 2025 चा हा थरार आपण पाहू शकता. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचं, सर्व अतिथींचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी. आणि डेकोरेटर्स यांना विनंती करतो कृपया स्टेजवर ज्या लाईट्स आहेत त्या लाईट्स लावायच्या आहेत प्लीज. डेकोरेटर्स त्यांना विनंती आहे स्टेजवरच्या लाईट्स लावायच्या आहेत. धावसंख्या जिंकण्यासाठी 29 धावांचं लक्ष ठेवलंय. मित्रांनो, कंपल्सरी चेस असणारा सामना असणार आहे. 24 चेंडूमध्ये 29 धावांचा पाठलाग इथं करावा लागेल शिवसाई संघाला आणि खूपच महत्वपूर्ण सामना आहे. कमिटी मेंबर्स जर कुठे तुम्ही असाल तर प्रत्येकाने एक एक कोपऱ्यामध्ये जाऊन उभं राहा. खास करून सिक्सर जिथं आहेत बाउंड्री लाईनला जर तुम्ही उभे राहा, म्हणजेच काही एक खराब प्रसंग नको यायला, कारण आतापर्यंत खूपच चांगली टुर्नामेंट झालेली आहे आणि छोट्याशा कारणामुळे गालबोट लागू नये आपल्या या मोठ्या टुर्नामेंटला. 24 चेंडू 29 धावांचं समीकरण आहे. 24 चेंडू मध्ये 29 धावांचं आव्हान आहे. ऑफ साईडला जे प्रेक्षक आहेत नक्की तुमच्यासाठी जे सामने भरवले आहेत थोडंसं मागे सरून उभे राहा. फिल्डरला तिथे त्रास होऊ नये क्षेत्ररक्षण करणार, कारण खूपच मेहनतीने हे सर्व संघ आतापर्यंत इथं आलेले आहेत आणि छोट्याशा कारणामुळे थोडंसं त्यांचं मन दुखू नये याची काळजी घ्या. त्याचप्रमाणे विजेंद्र कोळी यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी 15 धावा बनवल्या तर एवन जोडी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे विजेंद्र कोळी यांच्यासाठी.
सलामीची जोडी मैदानात लवकर उतरून घ्या, कारण सूर्य मावळलेला आहे आणि अजूनही एक फायनलचा सामना खेळायचा आहे. आपल्या दिवसाच्या उजेडातच सामने संपूर्ण पार पाडायचे आहेत. थोडं घाई करा. सलामीची जोडी विजेंद्र आणि स्वप्नील खारकर यांच्या रूपात शिवसाई संघाची मैदानात चेस करण्यासाठी उतरलेली आहे. 24 चेंडू 29 धावाचा पाठलाग करण्यासाठी. विजेंद्र कोळी, स्वप्नील कारकर, सलामीची जोडी मैदानामध्ये उतरली आहे. जिंकण्यासाठी लक्ष. 24 चेंडू मध्ये 29 धाव संख्येचं बघा. हरेंद्र सोबत तात्या विंचू आहे, म्हणजे तात्या विंचूची आत्मा हरेंद्र मध्ये गेली आहे. अरे हरेंद्रची आत्मा आता बाहेर आली आहे. पहिला सामना हरेंद्रने सगळ्यांची मनं जिंकली आणि मनं जिंकली तर जिंकली, 10,000 रुपये पण जिंकले. 10,000 रुपयाचं पारितोषिक सुद्धा जिंकलंय हरेंद्र. एक बॉल मध्ये 5 धावा बनवायच्या होत्या आणि षटकार मारला. तिथपासून शिवसाईचा हा सेमीफायनल पर्यंतचा प्रवास काय मजेशीर राहिलाय. पण जर आपण चर्चा केली एंजल 11 संघ, त्यांचाही प्रवास खडतर होता. कालच्या दिवसात पहिला सामना जो होता अक्षरशः हरता हरता जिंकले. जितू त्याने धुरा सांभाळली आणि काय चांगल्या पद्धतीने धुरा सांभाळली त्या मॅच मध्ये. दोन्ही संघांनी मेहनत करून इथे पोहोचलेत. मेहनतीचं फळ कोणाला मिळतंय या सेमीफायनल मध्ये पाहूया. तिकीट कोणाला मिळते. पहिला बॉल टाळावून जाऊ द्या दोन्ही संघांसाठी मित्रांनो. पहिला बॉल कव्हर सोडून ड्राईव्ह केलाय. ओ स्वप्नील बाद होतोय रनआउटच्या रूपात. स्वप्नीलची विकेट जाते. पहिला झटका लागतोय शिव साई संघाला. क्विक रन घेण्याच्या नादात स्वप्नील हे क्रीज मध्येच राहिले आणि विजेंद्र हे धावत आले होते आणि स्वप्नील यांना आपला विकेट गमवावा लागला पहिल्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपात. पराग यांनी जर षटकार मारला तर चॉपस्टिक यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चॉपस्टिक ग्रुप यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. चॉपस्टिक ग्रुप. चॉपसी ग्रुप यांच्याकडून 500 रुपये. चला उत्कर्ष पराग यांच्यासाठी. हो क्या बात आहे. परागचा हा सुंदर फटका 2 धावांसाठी सजलाय. बघा विजेंद्र यांनी कॉल केला बॅटिंगसाठी. खऱ्या अर्थाने चैतन्य भोईर आपण वन डाऊनच्या भूमिकेमध्ये पाहिलं पहिल्या 2 मॅच, पण विजेंद्र यांचा कॉल आला की परागला बॅटिंगसाठी पाठवा. सध्या सोनूची गरज नाहीये. पराग 2-2चे फटके खेळतो म्हणून सोनूला मागे ठेवलंय. म्हणजे मागे हार्ड हिटर बॅट्समन आहे सोनू आहे. हरेंद्र ग्लव्स घालून रेडी होतोय, पॅडअप करतोय. धाव फलकावर धावा लागल्या 2, बॉल झाले 2. नक्कीच रणनीती ही सेट आहे शिवसाईकडे, कारण पहिल्या चेंडूवरती विकेट गेल्यानंतर दुसरा फलंदाज त्यांनी बोलला म्हणजे पराग यांना बोलला आणि पहिल्या चेंडूवरती काय सुरेख फटका आलाय तो पराग यांच्या बॅटीतून. थोड़ा पीछे हटके मारने की कोशिश थी. मुझे लगता है कि थोड़ा सा शफल होके अगर लेग साइड में घुमाते तो शायद 2 रन आ सकते थे, लेकिन बैकफुट पे गए और उसका नतीजा डॉट गेंद आता हुआ पराग का. बघा जेवढे डॉट बॉल येतील तेवढं दडपण तेवढं प्रेशर परागवर वाढत जाईल. आणि इथे 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये धावफलकावर धावा लागले 2. 4 गेंदे 2 रन. अभी भी 2 गेंदे आणि शेष इस पावर पे की पहली ओवर में सिर्फ 30 यार्ड सर्किल के बाहर एक खिलाड़ी तैनात सैंडी के रूप में. आगे आगे मारने की कोशिश और कैच आउट. दूसरा विकेट यहाँ पे पतन हुआ है शिवसाई टीम का पराग के रूप में. और अब थोड़ी कठिनाई में यहाँ पे गिर चुकी है शिवसाई टीम. 29 रनों का पीछा करते हुए सिर्फ 2 रनों में 2 विकेट यहाँ पे गिर चुके हैं शिवसाई टीम के. कोळी यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी मॅच जिंकवली
तर चिंबोरी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. आणि तसंच शिवसाई संघाला जर हा सामना जिंकून जर फायनल मध्ये जातात आणि फायनलचा सामना देखील जर जिंकतायत तर एक प्रेक्षकाकडून म्हणजे एक चाहत्याकडून एक अननोन चाहत्याकडून त्यांना एक पारितोषिक आले, म्हणजेच पूर्ण टीमला जिकडे ज्या हॉटेलमध्ये सांगतील त्या हॉटेलमध्ये त्यांना पार्टी देण्यात येईल जर फायनलचा सामना जिंकला तर. शिवसाई या संघाला प्रत्येक षटकाराला चिंबोरी म्हणजे ऋषिकेश वैती यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. शेवटचा एक चेंडू शिल्लक, डावखुरा गोलंदाज आणि समोर आहे डारखुरा फलंदाज चैतन्य भोयर उर्फ सोनू. 5 चेंडू 2 धावा धावफलकावर. सोनू आता स्ट्राईकवर आलाय. सोनूला सुद्धा बीट केलंय गोलंदाजाने. क्या बात आहे, चांगली गोलंदाजी मित्रांनो. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सेमीफायनल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या, 2 गडी बाद केले. नाव आहे उत्कर्ष आणि दाखवतोय कशी कामगिरी केली आणि पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच का मिळाली याचं एक्झाम्पल देतोय. 2 धावा आल्या म्हणजे जिंकण्यासाठी जर आपण पाहिलं तर 18 बॉल मध्ये 27 धावेचं समीकरण आहे. 18 चेंडू 27 धावा. प्रताप कोळी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही रंगमंचावर यावं आणि स्थानपन्न व्हावं. जे मताधी ग्रुप तर्फे आणि अशोक पेंडुकुळी तर्फे तुमचं हार्दिक 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 स्वागत. मॅच त्वरित सुरू करा कारण अंधार लगेच पडतो. आपल्याला फ्लड लाईट्स चालू न होता आपल्याला पूर्ण सामने संपवायचे आहेत. समीकरण येऊन थांबलेलं आहे ते म्हणजे 18 चेंडू आणि 27 धावा. थोडं कठीण होत चाललेलं आहे शिवसाई संघापुढे, परंतु अजूनही डगआउट मध्ये हरेंद्र बसलेला आहे. आणि तुम्ही माहितीच असेल पहिला सामना जेव्हा 1 चेंडू मध्ये 5 धावा गरज असताना त्या शेवटच्या चेंडूवरती षटकार खेचून आपल्या टीमला विजयाकडे नेलं होतं. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं शिवसाई संघाचे दोन्ही बॅटर म्हणजे श्री गजानन स्पोर्ट्सचे अँबॅसिडर ब्रँड अँबॅसिडर फलंदाजी करतात विजेंद्र आणि सोनू. या दोघांना संधी आहे. जर दोघांनी षटकार मारला तर प्रत्येक षटकाराला SGS म्हणजे श्री गजानन स्पोर्ट्सचे ओनर पंकज पाटील जयेश पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अप्पा गोलंदाजी मार्कवर. सौरभ जिंकण्यासाठी 18 चेंडू मध्ये आता 27 धावांची गरज आहे. विजेंद्र स्ट्राइक एंडवर आहे. जी बिल्कुल बढ़िया गेंदबाज है सौरभ. राइट ओवर द विकेट यहाँ पे गेंदबाजी करेंगे. विजेंद्र को आने की कोशिश, गेंद ज्यादा दूर नहीं गई, स्क्वायर लेग अंपायर की तरफ. 1 रन पूरा. एक रन के साथ स्कोर जा पहुंचा है 3 रनों पर. 3 धावा धावफलकावर लागल्या. मला असं वाटतं पुन्हा एकदा संकटमोचक कोणाला तरी बनावं लागेल शिवसाई संघाच्या खेळाडूला. जर आपण पाहिलं तर स्कोर बोर्ड मोठा नव्हता. 29 धावा बनवायच्या होत्या, पण ज्या पद्धतीने उत्कर्ष गोलंदाजी केली आपल्या संघाला कमबॅक करून दिलं मॅच मध्ये. लेग साइडला लवली आणि टीम, जर तुम्ही तिथे असाल तर कृपया हात करायचा स्टेज जवळ. लवली अँड टीम. ओके, ऑफ साइडला कोण आहे बॉल बॉयज त्यांनी हात दाखवा फक्त. सौरभ यांचा पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुरेख असा चेंडू टप्पा खाऊन तो बाहेरच्या दिशेने वळला. स्वीप करण्याचा प्रयत्न होते सोनू, परंतु निर्धाव असा चेंडू. आणखीन एक डॉट चेंडू. प्रेशर वाढतंय आता शिवसाई संघावरती कारण रनचे 29 रन्स म्हणजे 29 रनाचा पाठलाग करताना दुसऱ्या षटकामध्ये अजूनही धावसंख्या फक्त 3 धावा. नक्कीच हा चांगला गोलंदाज आहे सौरभ. राईट आर्म ओव्हर द विकेट करतोय. दोन्ही स्पिन या गोलंदाजाला येतात. हा जोरात टाकायचा प्रयत्न केला. मागचा चेंडू जर आपण पाहिला तर बोट फिरवली होती त्या बॉलवर, पण आता मात्र थोडा वेगाने टाकायचा प्रयत्न केला. वाईट थोडीशी दिशा भटकतोय गोलंदाज. 1 धाव मिळते. 1 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 4. समीकरण 4 धावेने मायनस केलं तर 25 धावा अजूनही बनवायच्या येणाऱ्या 16 बॉल मध्ये. 16 चेंडू 25 धावा असं समीकरण आहे. ओहो, फटका फसलाय. सँडी येतोय चेंडू खाली. विकेटचं पतन. आणखीन एक झटका. सोनू बॅक टू डग आउट. मोठी विकेट येते. लाने को झांझुराचे हौलाय झांझुराचे हौलू बाय मेरी ये गो
कोण जिंकेल हा सामना, कोणता संघ फायनल मध्ये जाईल? दोन्ही संघांना सांगतो मी, जो संघ फायनल मध्ये जाईल तो संघ शेखर स्मृती सोबत खेळेल आणि फायनलचा जो टॉस आहे तो मैदानामध्ये घेतला जाईल. विकेटच्या मधोमध फायनलचा टॉस घेतला जाईल, याची नोंद घ्यायची आहे. चांगलं अजूनही- आयोजन तुम्हाला पाहायला मिळेल आता फायनलच्या मॅच मध्ये, कशा पद्धतीचा अरेंजमेंट करण्यात आली आहे फायनलच्या मॅच मध्ये तुम्हाला कळेल. पण याआधी या मॅच कडे लक्ष टाकूया. जिंकण्यासाठी 15 बॉल मध्ये आता 25 धावांची गरज आहे शिव साई संघाला. संकट मोचक आलाय पुन्हा एकदा शिवसाई संघाचा हरेंद्र कारकर बॅटिंग साठी मैदानामध्ये. नॉन स्ट्रायकिंगला विजेंद्र कोळी, 2 मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हा खराब बॉल होता, मला असं वाटतं हा बॉल सोडला असता तर निश्चित वाईड मिळाला असता. बर्राच बाहेर टाकलेला बॉल होता. एक धाव मिळाली या बॉलवर. 14 चेंडूंवरती 24 धावांची गरज आहे अजूनही जिंकण्यासाठी शिवसाई संघाला. आणि बॅटिंग क्रीजवरती आहेत विजेंद्र आणि त्यांची साथ देतात नुकतेच आलेले विजेंद्र. सौरभ सुरेख अशी गोलंदाजी करताय. एक क्लोजिंग कॅच पोझिशन मध्ये एक फिल्डर तैनात सिली पॉइंटच्या दिशेने. सौरभ यांचा पुढील चेंडू राईट ओव्हर द विकेट. समोर आहेत विजेंद्र. हो कव्हर्स वरून खेळण्याचा प्रयत्न होता विजेंद्रचा. बघा प्रत्येक डॉट बॉलवर एंजल 11 संघाच्या डगआउट मधून टाळ्यांचा गडगडाट होतोय. टाळ्या वाजणार ना, कारण काय मोठा स्तर आहे, रंग आहे होळीचा आणि ही मॅच मोठी आहे, हा मंच मोठा आहे. मोठ्या मंचवर मोठा पंच तुम्हाला द्यावा लागेल, मॅच यादगार बनवावी लागेल. विजेंद्र स्ट्राईकवर. आई चांगला बॉल होता. बघा इथे मात्र चेंज ऑफ पेस केला. ज्या पेसचा वाट बघत होते, ज्या पेस साठी विजेंद्र, तो पेस दिला नाही सौरभने, हलक्या हाताने टाकला. हा एक्सपिरियन्स आहे सौरभचा. चांगला चेंडू हाताळला, डॉट बॉल येतोय. धावसंख्या स्थिरावली आहे ती म्हणजे 2 षटकाच्या अखेरीस 5 धावा. म्हणजे आता जिंकण्यासाठी 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज आहे शिवसाई संघाला. 12 चेंडू 24 धावा म्हणजेच 12च्या सरासरीने आता रन्स एकत्रित करावे लागतील ते शिवसाई संघाला. खास करून विजेंद्र आणि हरेंद्र जे आता क्रीजवरती आहेत त्यांना मोठे फटके आता रिस्क घेणं गरजेचं आहे, कारण 1-2 धावा आणि हे स्कोर थोडस लांब वाटतंय. जर मोठा फटका येतोय तर मॅच मध्ये चुरस अजून वाढेल. धनवाडीचे लागोपाठ जर 2 षटकार मारले फलंदाजाने तर 1000 रुपयाचं पारितोषिक पमू कोळी यांच्याकडून आलेलं आहे. 24 धावा, 12 चेंडू आणि 24 धावा. स्ट्राईक एंड वरती आहेत हार्ड हिटिंग स्टायलिस्ट बॅट्समॅन हरेंद्र आणि त्यांची साथ देत आहेत मिस्टर VPL विजेंद्र. चेंडू येतोय कॅप्टन सँडीच्या हातामध्ये. 12 चेंडू मध्ये 24 धावांची गरज. बघा कोणत्याही मॅच मध्ये सेकंड लास्ट जे षटक असतं ते अत्यंत निर्णायक षटक असतं आणि निर्णायक षटक स्वतः सँडी घेऊन आलाय संदीप आचार्य. लेग स्पिन टाकला होता, चांगली बोटं फिरवली. या बॉलवर रनआउटची संधी आहे, रनआउट झाली नाही. सँडी कडे बॉल हा प्रॉपर आला नाही, थ्रो चांगला झाला नाही. 1 धाव मिळते, स्ट्राईक रोटेट होते. विजेंद्र आता स्ट्राईक वर येतोय. जिंकण्यासाठी जर पाहिलं 11 मध्ये 23 धावांची गरज आहे. 11 चेंडू 23 धावा. नक्की ते खूपच महत्वपूर्ण षटक आहेत. हे षटक ठरवेल दिशा आणि दशा या मॅचची. दुसरा चेंडू सँडी यांचा राईट ओव्हर द विकेट. गोलंदाजी करताना समोर आहेत उजव्या हाताचे स्टायलिस्ट बॅट्समॅन विजेंद्र कोळी. 11 चेंडू 23 धावा. एक स्लिपच्या मदतीने सँडी गोलंदाजी करतील. खराब चेंडू वाईटच्या रूपात येतो. 1 धाव. धावसंख्या झाली आहे 7 धावा. तीन गडी बाद 7 धावा. सँडी यांचा पुढील चेंडू. सामना त्वरित सुरू करावा. अजूनही आपल्याला फायनलचा सामना खेळायचा आहे. थोडं सहकार्य करा. सामना त्वरित चालू करा प्लीज. एवढी टीम मीटिंग घेऊ नका. पंचांकडून वॉर्निंग येते वारंवार.
मारण्याच्या प्रयत्नात होते, हल्ला करण्याच्या प्रयत्नात होते, परंतु हल्ला फसलेला आहे आणि डॉट चेंडू येतोय आणि प्रत्येक डॉट चेंडूवरती प्रेशर वाढत जाणार आहे फलंदाजावरती, कारण मोठे फटके आता अनिवार्य. दोन धावांसाठी येतोय मिड विकेट क्षेत्रामध्ये. धावसंख्या जाते 9 धावा, 3 गडी बाद 9 धावा. तीन चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. 3 गडी बाद शिवसाई संघाच्या. 9 चेंडूमध्ये 20 धावांची गरज, म्हणजेच 2 षटकार जरी आले तरी पण मॅचच्या जवळ येथील शिवसाई संघ. पाहूया सँडी तो षटकार मारू देतात की नाही. खराब चेंडू, पुन्हा एकदा वाईटचा इशारा. धावसंख्या जाते 10 धावांवरती. अजून 19 धावांची गरज उर्वरित 9 चेंडूंमध्ये. नक्कीच 9 चेंडूमध्ये 19 धावांची गरज आहे. आता सामना आपण जर पाहिलं तर एंजल 11 संघाकडे झुकत जातोय. जोपर्यंत षटकार येणार नाही तोपर्यंत शिवसाई संघाची वापसी होणार नाही या मॅच मध्ये. 9 चेंडू 19 धावा कंपल्सरी चेसचा हा सामना. म्हणजे 9 बॉल जर तुम्ही 2-2चे फटके बाहेर खेळले तर 18 होऊ शकतात. साईड चेंज केली आहे रणनीतीमध्ये, एक आणि थोडासा फेरबदल एक पाहायला आणि मिळालाय. 2 धावांनी जास्ती काय फरक नाही पडणार इथे लक्की एंजल्सला, कारण धावसंख्या आता. पुन्हा एकदा फसवलंय फलंदाजाला, फसवलंय. टप्पा खाऊन तो जास्ती वळला ऑफच्या दिशेने. जसं मी मगाशी पण सांगितलं होतं, गेल्या 2 दिवसापासून विकेट पूर्ण उन्हाने तापलेली आहे, सुकलेली आहे आणि टर्न होतोय बॉल, ग्रिप होतोय बॉल आणि त्याचा नतीजा आपण पाहतोय. बॉल लेग स्टंपला पडून पूर्ण 80 डिग्री 90 डिग्री वळला आणि तो स्पिन होऊन कीपरच्या हातामध्ये निर्धावाचा चेंडू. इथे कव्हरच्या वरून खेळलेला हा फटका आहे. 1 धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्येत 2 धावा मिळत आहेत. ओके, पंचांचा इशारा 2 धावेचा आलाय. सात चेंडू मध्ये 17 धावांची गरज आहे निनाद. बरोबर, 17 म्हणजे खतरा. पण तो खतरा कोणासाठी आहे, लकी एंजल्स की शिवसाई? आज नक्कीच आपल्या पुढच्या 7 चेंडूमध्ये नक्कीच कळेल. आणखीन एक वाईड. सँडी यांनी आतापर्यंत 3 वाईड टाकलेत या आपल्या षटकामध्ये. अजूनही जिंकण्यासाठी 16 धावांची गरज उर्वरित 7 चेंडूमध्ये. शेवटचा 1 चेंडू शिल्लक या 3ऱ्या षटकातील. सँडी यांनी थोडीशी लाईन अँड लेंथ मध्ये चेंज करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा काय फायदा नाही झाला. वाईडच्या रूपात 1 रन आली. शेवटचा 1 चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. मारण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा प्रयत्न फसलेला आहे. स्टंपिंगचा अपील झालेला आहे दोन्ही अंपायरचा. अजूनही काही इशारा आला नाही. मला वाटतं डिस्कशन होऊन त्याच्यानंतर डिसिजन दिला जाईल. निर्धावाचा चेंडू नक्कीच चांगला टाकला होता. प्रयत्न फसला तो विजेंद्र यांचा. अंपायर डिसिजन नॉट आउट आहे. पंचांचा इशारा नॉट आउट आलाय. जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज आहे. पाहूया शेवटचं षटक कोण येतंय गोलंदाजीसाठी. युवराज, कारण की युवराजने 4-3 सामने गोलंदाजी चांगल्या पद्धतीने केली आहे. 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. 6 चेंडू 16 धावा. खूपच सुरेख पद्धतीची गोलंदाजी इथे झालेली आहे. लकी एंजल्स या संघाकडून फक्त 29 धावांचं लक्ष ठेवलं होतं, म्हणजे 24 चेंडूमध्ये 29 धावाचं लक्ष. आणि मॅच आता आलेली आहे ती 6 चेंडू आणि 16 धावांवरती, म्हणजे फक्त 13 धावा खर्च केल्या आहेत 18 चेंडूंमध्ये. 6 चेंडू 16 धावा अशीच मॅच लकी एंजल संघासमोर आलेली, एंजल 11 संघासमोर आलेली. शेवटच्या चेंडूवरती 6 धावा हव्या असताना जितू यांनी षटकार खेचून तो सामना जिंकून दिला होता. अशीच काहीची मॅच आठवते मला VKSL मध्ये, जेव्हा 6 बॉल मध्ये 22 धावांची गरज होती. ऋषिकेश यांनी 3 षटकार मारले होते. तशाच पद्धतीचा काहीशी खेळी इथे करावी लागेल विटावा कोळीवाडा होळी चषक मध्ये. आणि आता दोन्ही फलंदाजाला इथे रिस्क घ्यावी लागेल, कारण 6 चेंडू फक्त शिल्लक आहेत आणि 16 धावांची गरज. म्हणजे 2 षटकार जरी आले तरी पण मॅच
खूप जवळ येऊ शकते शिवसाई संघाच्या, परंतु गोलंदाजी ज्या प्रकारची सुरू आहे लकी एंजल्स संघाकडून ते कठीण जाणार आहे शिवसाई संघाला. नक्की लेकिन प्रयत्न तर नक्कीच करावा लागेल, कारण करो या मरो या स्थितीत आहे शिवसाई संघ. 6 चेंडू 16 धावा. बाउंड्रीवर जे आहेत ऑफ साईडला संदेश प्लीज थोडस बाउंड्रीच्या मागे आहेत ना सगळे. ओके, ते खेळाडू जे प्रेक्षक आहेत त्यांना पण बाउंड्रीच्या मागे यायला सांगा. आपले कमिटी मेंबर्स प्लीज बाउंड्रीचा ताबा घ्या. सगळ्यांनी 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 16 धाव्यांची गरज आहे. सामना त्वरित सुरू करा प्लीज. 16 धावा, 6 चेंडू 16 धावा. मोठे फटके येणं गरजेचं आहे. आता स्ट्राईक एंडवरती आहेत हरेंद्र. राईट ओव्हर द विकेट गोलंदाजी करतील इकडे युवराज. पहिला चेंडू निर्धाव असा चेंडू काढलाय. वाईड असेल या विचारात चेंडू सोडला तो हरेंद्रांनी, आणि एक खूपच महत्वपूर्ण डॉट येतोय लकी एंजलसाठी. मारण्याच्या प्रयत्न फसतोय जितू त्याच्या खाली, पण सौरभने लॉंग ऑफच्या दिशेने येऊन तो झेल पूर्ण केला आणि एक मोठा झटका दिलेला आहे शिवसाई संघाला, आणि रनचेस मध्ये तडा पाडलेला आहे तो त्या झेलने. डीजे भावेन यांना सुवर्ण संधी. जर त्यांनी षटकार मारला, प्रत्येक षटकारावरती चॉप्सी यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आणि निखिल नाखवा यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक भावेन खारकर यांना. ₹1500 घेण्याच्या प्रयत्न फसलेला आहे. निर्धाव चेंडू निघालेला आहे. मॅच लांबच चाललेली आहे आता शिवसाईच्या नजरेपासून. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न. जास्ती काय लांब जात नाही चेंडू, फक्त एकच धाव. सामना जवळ हा लकी एंजल्स संघाने जिंकलाय, कारण उर्वरित 2 चेंडूमध्ये 15 धावांची गरज इथं आहे शिवसाई संघाला. आणि फक्त एकच धाव इथे मिळेल, आणि जवळ हा सामना खिशात टाकलेला आता. एक चेंडू 14 धावा. फक्त औपचारिकता आता शिल्लक या मॅच मध्ये. खराब चेंडू, वाईटचा इशारा. अजूनही 13 धावांची गरज 1 चेंडू मध्ये. आणि याचबरोबर गेल्या वर्षाचे डिफेंडिंग चॅम्पियन्स लकी एंजल्स पुन्हा एकदा यावर्षी फायनल्स मध्ये प्रवेश केलेला आहे. आणि मी दोन्ही संघांना विनंती करतो की तुम्ही रांगेमध्ये येऊन हँडशेक करत हा सामना संपून आपापल्या डगआउट मध्ये जावं.
11 या संघाचा उत्कर्ष. उत्कर्ष ठरतोय या सामन्याचा सेमीफायनलचा मॅन ऑफ द मॅच. उत्कर्षला मी विनंती करतो कृपया व्यासपीठ